नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही ओळखलंच असेल आपण आत्ता सध्या कुठे आलेलो आहोत. आपण आलेलो आहोत नेर या गावी. आज सर्वांचा लाडका म्हणजे हिंद केसरी बिंजोडचा बादशाह असा मथुरचा वाढदिवस आहे आणि आज खास त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण नेर येथे आलेलो आहोत. मथुर, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मथुर हा सज्ज झालाय पेडगावच्या मैदानासाठी गुलाल घेण्यासाठी आणि नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या आशीर्वाद आणि प्रेम मथुरच्या पाठी कायम राहत आलेला आहे आणि यावेळेस सुद्धा राहील हीच आशा करूयात. मथुर, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत समीर भैया. खास करून भैया पुसेगावमध्ये होते. फक्त भैयांना एका कॉलवर सांगितलं भैया येणार आहे, आम्ही खास वेळ काढून आमच्यासाठी इथपर्यंत आले. आणि आज मित्रांनो वाढदिवस आहे मथुरचा. भैया काय सांगाल आज? म्हणजे सर्व प्रेक्षकांची इच्छा होती आज नेरला जावं आणि समीर भैयांची मुलाखत घ्या. तुमचं पण धन्यवाद मानतो की तुम्ही पण पेडगावच्या फाटीवर सकाळपासून आहे. सगळ्या मराठाला अपडेट दिली पेडगावच्या फाटीची आणि तिथून परत आमच्या गोट्यावरती आला मथुरच्या बर्थडेसाठी बाईट घेण्यासाठी. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्या युट्यूब चॅनलचा आधी धन्यवाद मानतो. काय नातं आहे तुमचं? कारण एक प्रकारे मगाशी तुषारदादा गेलेला त्यावेळेस तुमच्याकडे बघत होता तो. एक वेगळंच नातं आहे. वेगळंच नातं आहे आणि बैल आवाज ओळखतो, माझा ओळखतो बैल आणि मला जरा रागीटपणा करतो माझ्यावर बैल. कारण मी सोडा मांडा बिंडाला असल्यामुळे बैल ओळखतो माणसं सगळी. गोट्यावर कोण सांभाळतंय, काय करतंय, धरतंय कोण, सोडतंय कोण, सगळ्यांना ओळखतो. आता तुम्ही बघितलं असेल अचूक ड्रायव्हर बसला, आठटी ड्रायव्हर बसला तर बैल जास्त स्पीड लावतो कारण त्या दोघा ड्रायव्हरला पण बैल ओळखतो. मला वाटते सुट्टीला तुम्ही कायम असता मथुरच्या, काय वेगळं पण जाणवतं. आणि एक प्रकारे सुट्टीला एकदम शांत बैल आहे तो, जास्त ताप पण देत नाही. कशा पद्धतीने सुट्टीचा थरार कसा? सुट्टीचा थरार म्हणजे बैल आम्ही 4-5 जण मांडायला असतो. मी, गौरव, आमचा ललगुंचा पप्पू, संकेत गोरपडे, 4-5 जण लोक असतो. बैल उभा राहतो शांत आणि दुसऱ्या बैलाला अजिबात त्रास देत नाही. बैल सुटला की पहिली उडीत त्याचा तो खेळ घेतो, दुसऱ्या बैलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देत नाही बैल. बर, आज वाढदिवस आहे त्याचा, भरपूर काय प्रेम मिळवून दिलंय. दादांना झालं, तुम्हाला सुद्धा झालं, कारण तुम्ही सुद्धा मैदानात गेला की मथुरचे एक कट्टर समर्थक म्हणून तुम्हाला ओळखतात. काय सांगाल त्याबद्दल? एक वेगळी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ओळख करून दिली मथुरनं आमची. म्हणजे आमचं गाव एवढं नेर छोटं असून की बैल कुठं असतो नेरमध्ये असतो. मला अमरावती बऱ्याच ठिकाणावरनं, काल पंजाबवरून एक फोन आला. बऱ्याच ठिकाणावर फोन, म्हणजे एवढ्या लांब मथुरनं ओळख करून दिली. आणि त्यानं असा कुठला किताब आमच्यासाठी ठेवला नाही शिल्लक की हा किताब मथुरकडून राहिलाय. सगळे किताब घेतले. बिंजोडचा तर बादशाह आहे, महान भारत केसरी झालाय, भारत केसरी झालाय, पुसेगाव हिंद केसरी आहे, पेडगाव हिंद केसरी आहे, तुमचं कोरेगाव हिंद केसरी आहे, परत आणखीन वडकीचं 1 नंबरचा हिंद केसरी आहे, जुना बैलपोळा मैदानचा हिंद केसरी आहे. म्हणजे असा किताब त्यानं कुठला ठेवला नाही आम्हाला. म्हणजे आता इतकं त्यानं सगळं आमच्यासाठी करून ठेवलं. सर्व मोठी मैदान घेतले त्यानं. दादा, एक जाणवतं दादांची जेव्हा दादांची झाली किंवा तुमचे मेंबर झाले, सर्वांची इच्छा असली कधीच नाराज करत नाहीत. जेव्हा त्याचा अस्तित्वाचा प्रश्न असतो त्यावेळेस तो 2 उड्या जास्तीच पळतो. त्याबद्दल काय सांगाल? कारण त्याला पण कळते. ज्या वेळेस कसं असतंय, जे मथुर संपला म्हणतात ना, आम्ही काय बाईटमध्ये आतापर्यंत तुम्ही बाईटमध्ये बघा कधी काय बोललोय का? पण जे म्हणतात ना मथुर संपला आम्ही काय बोलत नाही, ते स्वतःच करून दाखवतो काय असेल ते. आणि प्रत्येक मैदानात तुम्ही बघितले कधीच आमची कोणाची मान खाली घालून दिली नाही बैलानं. आता बैल इतक्या दिवसातून मुंबईवरून घाटावर आला, मुंबईतनं घाटावरती आला, उरसाच्या मैदानाला पळावला, सेमी आणि फायनल. घोटच्या सर्जात पळणं आता कोणाचंही काम नाही. घोटचा सर्जा म्हणजे टॉपरच आहे आणि गुरु शिष्याची जोड आहे. मथुरचाच तो शिष्य आहे. आणि मला वाटते त्यावेळेस अनुसरून पळाली गाडी, म्हणजे तोंडाला तोंड, म्हणजे असं जरा पण वाटलं नाही की हा बैल पुढे आहे का तो बैल पुढे, असं कधीच वाटलं. सामन्यात गाडी पळाली, गटाला अच्युत ड्रायव्हरने हाणली आणि परत जरा अच्युत ड्रायव्हर दुखापत झाली, त्यामुळे परत मग आठील ड्रायव्हर. तरी अच्युतला म्हणलेलं बसणार आहे का, तर नाही अच्युत म्हणला मला काय जमणार नाही, लागले जास्त मला. थरार वेगळा होता मला वाटते तो, कारण सेमीला आणि फायनलला कडनं लागलेली 1 नंबर फाटीला गाडी. उजव्या रस्त्यातून बैल बाहेर नव्हता. आता तो पब्लिकचा बादशाहच आहे आणि त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की एवढा मोठा आतनं बैल स्पीडचा आणि हा बैल पब्लिकला त्यानं अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं काय आहे ते. कशी तयारी कशी सुरू आहे बर्थडेची? कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? आता नियोजन, केक वगैरे आणला, हार आणलेत, पोरं येतात अजून जे सगळे असतात बैला बरोबर जटायला, ते सगळे पोरं बरोबर येणार. ते आल्यानंतर मग
सेलिब्रेशन करायचं. काल रात्री एक पोस्ट पाहिली, एक नवीन खरेदी झाली आहे, त्या खरेदीविषयी सांगा. सर्जा 1001. हा, चांगला वासरू, जाती गोतीला पण चांगला आहे, फुल स्पीडचा वासरू आहे. खिलार पूर्ण खिलार वासरू आहे आणि सेम घोटचा सर्जाचा आहे, ती साईज आहे तसंच आहे, पळ पण त्याचा तसाच आहे. बरोबर. घोटच्या सर्जा. मला वाटतं कुठून केली खरेदी, कसं काय? संभाजीनगरवरून, छत्रपती संभाजीनगरवरून खरेदी केली. वासरू इकडे आपल्या भागात कधी येणार आहे, कसं काय? येईल की आता पावसाळ्यात वासरू इकडेच राहणार. इकडच्याच मैदानात पळूया 3 फेऱ्याला वासरू. बर. पेडगावसाठी सज्ज झालाय आता. पेडगावचं मैदान 3 दिवसावर आलंय, कशी तयारी करून घेणार आहात आता? फेरे वगैरे काय देणार आहात का? नाही, फेरा कालच मारलाय. फेरा काल मारला बुरकोडच्या फाटीवर 9-12 मैदान होते, तिथे फेरा मारला व्हायला. चांगली गाडी पळाली. मस्त रोज 2 किलोमीटर चालवायचा. परवा काल जरा चिखलाच्या रानात घातला, उकराला मोकळा सोडला. व्हिडिओ इंस्टावर पडली, बघितलं असेल तुम्ही. फुल फ्रेश मध्ये बैल आहे. ते महत्वाचं आहे का जरा साधारणतः? कारण एक मोठं मैदान येते, कुठंतरी बैलाचे जे स्नायू आहेत ते कुठेतरी मोकळे होते, त्यामुळे चिखलातनं बैल काल जरा 1 अर्धा तास चालवलाय आणि मोकळा सोडला. मोठं मैदान म्हटलं की तेवढं फ्रेश पाहिजे बैल. फ्रेश पाहिजे. आणि मोठा छोट्याचा विषय नसतो. आम्ही प्रत्येक म्हणजे बैलाला व्यायाम तो लागतोच. 2 किलोमीटर आम्ही बैल चालवून आणतो, फक्त मैदानच्या आदल्या दिवशी फक्त चालवतो. पायरा तर दादांनी सांगूनच दिलाय, म्हणजे आपल्या जाकीर भाई झाले यांचा राजा. त्या आदत वासराविषयी काय सांगला? आता दुसरं झालंय ते, एक प्रकारे जबरदस्त स्पीड आहे आणि कोरेगावला त्यांना आजारी असताना पण पळ दाखवलेला. ते वासरू म्हणजे आपल्याकडे स्टार्टला पळायला आलेलं तुमच्या ह्याच्या मैदानाला 5 लाख रुपयाचं बक्षीस होतं. आपले शिवराज भाई मैदान ठेवलेलं, शिवराज इंगवलेंनी. त्या मैदानात घरच्या गाडी कराडला 1 नंबर केलेलं. तिथं सगळ्यांच्या डोक्यात वासरू आलं. आणि एवढे सामान्य कुटुंबातलं वासरू एवढ्या टॉपरला पळते, त्यांची सगळीच बैल टॉपरला पळतात. चिमणे असू, हे असू, सगळी टॉपरला पळतात. आणि कोरेगावला आम्ही फोन करून पायरा वगैरे झाला आणि चांगलीच गाडी पळाली. तुम्ही पण बघितली गाडी कशी पळाली, गट सेमी चांगली गाडी पळाली. आणि दुसऱ्या दिवशी फायनल झालं, पण नशिबानं जरा राजाला दात लावला, थोडा विकनेसपणा होता राजाला, तरी पण तो अजिबात कुठंच कमी पळाला नाही. कुठंच कमी नाही पळाला. आणि मथुरची खासियत आहे की जी आदत वासर आहेत त्यांना घेऊन जबरदस्त स्पीड लावतो. जबरदस्त स्पीड पण लावतो आणि त्यांचं नाव पण अख्ख्या महाराष्ट्रात करतो आदत वासरांचं. कारण त्या वासरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही पळायचा. उलट त्यांना किती पळून किती ना असं होतं बैलाच्या गळ्यात पळतात. आज वाढदिवस आहे, काय काय मिळवून दिले दादांना तुम्हाला, कशा पद्धतीने सांगाल? काय मिळवून म्हणजे त्यांना सगळंच मिळवून दिले, अपेक्षाच कुठली ठेवली नाही, एवढे किताब मिळवून दिलेत आम्हाला. बर. आज मला वाटतं सकाळपासून चाहत्यांची कमेंटद्वारे मेसेज येत आहेत. मेसेज पण येतात आणि किती येऊन गेले तुम्हाला? फोन पण बरेचसे आलेले आणि केक पण बरीचशी पोरं कापून गेली. वायची आलेली, आमचा आयुधावराव थोडेसा त्यांची पोरं आलेली. परत आणखीन ती कुठली मंगळापूरची एक पोरं आलेली, मोळची आलेली, वाटराची आलेली, आमचा विक्रमी वगैरे, करंजाची पोरं येत आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेम कमवलंय आणि हे त्यानं त्याच्या पळाच्या जोरावर सिद्ध करून दाखवलंय प्रत्येक वेळेस. कारण ते म्हणतात ना, म्हणजे चाहत्यांच्या प्रेम आणि आशीर्वादापोटी पळतो, तर तो मथुर त्याला पण कळतं की आज आपल्याला काहीतरी करून दाखवायचे मैदानात, आणि तो कायम ते पळाच्या मार्फत करून दाखवतो, सिद्ध करून दाखवतो. मालकासाठी पण बैल पळतो, चाहत्यासाठी पळतो, सर्वांच्या आशीर्वादानं बैल पळतो आणि अजून टिकून पळतो. टॉपर लेवलला इतकं टिकून पळायचं, ती पण पब्लिकला. जोक ना, कारण असा बैल परत पब्लिकचा भिताड होणे आमच्याकडे पण नाही व्हायचं. बरोबर. आम्ही किती जरी मोठा बैल घेतला, किती पैशाचा, तरी मथुर नाही, मथुरची सर नाही कोण शकत. दादा खूप सुंदर मुलाखत दिली. आणि राहुल दादा केव्हा येणार आहेत? नाही, उद्याच येणार. उद्या येणार. म्हणजे आपले स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं वर्षश्राद्ध आहे, तिथे आपल्याला राहुल दादा येणार आहेत. मित्रांनो, मथुरच्या शेजारीच एक वासरू बांधलेलं खूप सुंदर असं, मागच्या वेळेस पण आपण ह्याला कॅमेरा मार्फत दाखवलेलं, असा नेरकरांचा सुंदर. भैया नमस्कार. नमस्ते. पळणार आहे का पेडगावला? हो, पेडगावला 22 तारखेला पळणार. बर. कशी तयारी करून घेण्यात आलेली आहे? त्याचं पहिलंच मैदान आहे का, कसं काय? नाही, आता पेडगावचं 4थं मैदान येईल. बर बर. 4थं मैदान पेडगावचं. 4थं मैदान आहे. काय अपेक्षा राहतील यावेळेस आणि तयारी कशी करून घेतली आज? तयारी मथुर बरोबरच त्याला पण तयारी असते, चालवायची वगैरे, खोराक बिराक मथुरगतच असतो शेम त्याला. आणि वासरू पण चांगलं पळतंय, उजवा खान. बऱ्याच जणांनी बघितलं, आता मला लय जणांचे फोन येतात वासरासाठी. कोणती पैदास वगैरे कुठल्या बैलाची? पैदास आमचे फडतरवाडीचे उत्तम फडतरे आहेत. बर. स्वप्नील फडतरे, त्यांच्या राजाच्या पोटचा खोंड आहे, घरच्या गायचा. हे जर जाणून बुजून वय विचारतो, किती वय आहे? वय आता का साधारण 14 महिन्याचं आहे, 14.5 महिने झाले वासरा. मित्रांनो,
अवघड 14 वर्ष 14 वयाचं म्हणजे 1 वर्ष 2 महिन्याचं वासरू आहे, पण त्याच्या तब्येतीकडे बघून वाटणार नाही की ते एवढं लहान वासरू आहे. कशी जपलंय जबरदस्त रे त्याचं. जपायला आमचा हा नागू त्याला सांगावं लागतं बैलांना कमी खायला कर, मथुरला तरी कमी खायला टाक म्हणून. ती सारखा 24 तास बैलांच्या बहीच असतो, एकटाच सगळं बैलांचं नियोजन करतो गोट्यावर. एवढ्या कमी वयाचं एवढं हायटेड वासरू तुम्ही पाहिले का दादा? खरं विचारतो म्हणजे तुमचं आहे म्हणून नाही महिन्याचं तशी हाय टाइम डोक्याला वासरू लागते. बरोबर, म्हणजे असं क्वचित पाहायला मिळतात वासरू. क्वचित पाहायला जातगोत पण वासराला चांगले, तळाखोराला चांगला. बरोबर. काय अपेक्षा आता आदत मैदानात दिसणार आहे वासरू? कुणासोबत पायऱ्याचं नियोजन? आदत मैदानात आमचे पप्पू जगदा आहेत कुमटे, त्यांचा बाहुल्या म्हणून बैल आहे. बरं, काय अपेक्षा राहतील? बघू 100% करूया नियोजन, तर चांगलं टॉपरच केलंय. बर, आता तुळजाभवानीच्या आशीर्वादानं, शाहूगिरी महाराजांच्या आशीर्वादानं आणि मथुरचा पण आशीर्वाद काय आशीर्वाद राहणार. बरोबर. कोरेगावच्या मैदानालाच दुसऱ्या दिवशी फायनल झालं, त्या दिवशी सकाळचा मथुरला फेरा मारायचा होता. दादाने शुभम म्हणायचे सुंदर बरोबर मारू आपल्या घरच्याच. पण मीच नको म्हणलं, कारण की वासरू अजून लय कवळ आहे. बरोबर. आणि बैल जरा कसा आहे, बैल आता मथुर म्हणजे हाय टॉपर बैल आहे. बरोबर. नको म्हटलं लगेच कोरेगावला मला वाटते सुंदर सोबतच फेरा मारायचा होता अर्ध्यातनं, मग परत राजा बरोबरच मारला. बर. चालतंय, शुभेच्छा राहतील तुम्हाला सर्व टीमला. आणि नक्कीच आदत मैदानात काहीतरी धमाका नेमका करणार बघा. 100% तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद. धन्यवाद.